नमस्कार मंडळी, मी आहे बंजारा प्रदीप आणि तुम्ही पाहत आहात बंजारा प्रदीप युट्यूब चॅनल. काल आपण पैठणहून कावड यात्रा सुरू केली होती. प्रदीप आज आहे आमचे मी तुम्ही पाहत आहात आज बंजारा प्रदीप युट्यूब चॅनल. पंढरपूरच्या दिशेने. चला तर मग मंडळी, आजचा प्रवास कसा होता ते चला तर मग पाहूया आजचा दिवस कसा जातो आहे. कारण की रात्री रस्ता खराब असल्यामुळे फार हाल झालेले आहेत. आता सकाळी आम्ही फ्रेश नवीन जोशाने परत निघलेलो आहे. नवीन प्रवासात पाहूया कसं आणि कुठपर्यंत आम्हाला शरीर साथ देते ते पाहूया. तर चला मग. तर आमचे सगळे कावडेकरी तयार झालेले आहेत. सकाळ झाली मंडळी. कावड यात्रेचा दुसरा दिवस सुरू झाला आहे. काल इथेच आमचा मुक्काम होता. कानिपनाथ महाराजांचे आशीर्वाद घेऊन आजचा प्रवास पुन्हा सुरू करतोय. रात्री आम्हाला झोपायला साधारण 2 वाजले. कारण व्हिडिओ बनवणं आणि अपलोड करणं यात फारच वेळ गेला. पण यात्रा अशीच असते मंडळी. थोडी झोप कमी, थोडा थकवा जास्त, पण मनात एकच नाव, कानिपनाथ महाराज की जय. आज सकाळी 4 वाजता आम्ही उठलो. प्रातविधी करून हातपाय धुतले आणि पहाटे 4:30 वाजता पुन्हा प्रवास सुरू केला. समोर अजून खूप रस्ता आहे. शेवगावपर्यंत रस्ते जसे आहे तसेच खराब आहेत. आता पाहूया हा प्रवास किती कठीण आहे ते. तर शरीर किती साथ देतं आणि श्रद्धा किती पुढे नेते. कावड खांद्यावर आहे, पण पावलं पुढे टाकायला शक्ती देतात मडीचे कानिपनाथ महाराज. आता इथून पुढे अजून 4-4.5 किलोमीटर शेवगाव दाखवत आहे. अजून 1-1.5 तास लागेल आम्हाला शेवगावात पोहोचण्यासाठी. 6:15 वाजलेले आहेत आणि आम्ही आमचा पहिला स्टॉप इथं घेतलाय. ते पण करायचं नव्हतं, पण आमच्या ह्या आधीला तहान लागली होती. पाणी पिऊन आम्ही पुढे निघालो. 6:30 वाजलेले आहेत. अजूनही काही आम्हाला शेवगाव काही येत नाहीये. रस्ता तर फारच खराब आहे. तुम्ही पाहताय, चालायला फार मुश्किल झालेलं आहे. हे पहा, नित्य सेवा हॉस्पिटल, शेवगाव बस स्टँड. मनाला जसा गारवा मिळतो तसा गारवा मिळालेला आहे. पहा, शेवगावच्या बाहेर आल्यावर तहसील कार्यालयासमोरून जाताना असा रस्ता मिळालेला आहे. पहा, रस्ता एकदम भारी असल्यामुळे थोडं बरं वाटत आहे. अजूनही आम्हाला 1 तास प्रवास करायचा आहे. नंतर आम्ही थांबणार आहोत. सगळ्यात मोठा स्टॉप घेतला आहे आम्ही. घोटणवरून तळणीत फक्त पाणी पिण्यासाठी थांबलो आणि डायरेक्ट भागूरला आलेलो आहे. भागूरला आम्ही मिसळपाव खाल्ले, नाश्ता केला व पुढील प्रवासाला सुरुवात केली. दुपारच्या आंघोळीसाठी आम्ही थांबलो आहे. इथं खाली वाल आहे. या वालवर आंघोळ करणार आहे आम्ही. 10 वाजत आलेले आहेत. अजून अमरापूर इथून 3 किलोमीटर दाखवत आहे. अमरापूरच्या अलीकडे पेट्रोल पंप आहे. तिथं आपले गावातले माझ्या अगोदर 1 दिवस अगोदर गेलेले मुलं आहेत. आम्ही 4 जणच मागं राहिलो होतो. त्यांना शिवण्यास फार आमची दमछाक झाली आहे. दुपारचं जेवण केलेलं आहे. घरून डब्बा आलेला आहे आम्हाला, पाहू शकताय. भरपूर डबा आहे. आमच्या नवीन मित्र भेटले आम्हाला, चिंगम साहेब. हे कालपासून आमच्या पुढे पळत होते. आता आमची दुपारचा विश्रांत पूर्ण झालेला आहे आणि माझ्या गावातली सगळी मुलं, गावातील सगळे मुलं तयार झालेले आहेत. आता आम्ही निघणार आहोत. इथून आमचा प्रवास सागेगावपर्यंतच राहणार आहे. सगळी कावडधारक एकत्र आणि एका पाठोपाठ एक आम्ही चालत आहोत आणि आता संध्याकाळच्या प्रवासाला सगळ्यांसोबत निघालो आहोत. हा मंडळी, सगळीकडे कावडीधारक एका पाठोपाठ एक शिस्तबद्ध पद्धतीने चालले आहे. अहिल्यानगरहून आलेल्या कावडीधारकांचा ग्रुपही इथे आहे. त्यांच्याकडे डीजेचा उत्साह आहे आणि वातावरण अगदी भक्तिमय झालेलं आहे. आजचा संध्याकाळचा प्रवास फार मोठा नाही, साधारण 5 ते 6 किलोमीटर चालायचा आहे. पण जेव्हा सगळे मिळून चाललो तेव्हा प्रवास कधी संपतो कळतही नाही.
कावड यात्रा म्हणजे फक्त पायी चालणं नाही, ही आहे श्रद्धा, एकता आणि भक्तींची वाट. मंडळ यात्रेत चालताना थकवा येतोच, पण अशा वेळेस भक्तांच्या सेवेमुळे नवीन ऊर्जा मिळते. या ठिकाणी आमचे पाहुणे किरण पवार आलनवाडीकर यांच्यातर्फे सर्व कावडीधारकांसाठी उसाच्या रसाची सेवा करण्यात आली. सर्वांनी मनापासून रस घेतला आणि थकलेल्या प्रवासात सगळ्यांच्या चेहऱ्यावर पूर्ण आनंद दिसू लागला. अशा सेवेमुळे यात्रेचा आनंद आणखी वाढतो. यात्रा पायी चालते, पण ताकद मिळते ती भक्तांच्या सेवेतून. मंडळी, अशा प्रकारे आजच्या कावड यात्रेचा दुसरा दिवस पूर्ण झाला आहे आणि आजचा आमचा मुक्काम सुसरापाटा साकी गाव येथे होणार आहे. या ठिकाणी आमचे मेव्हणे अमोल चव्हाण यांच्यातर्फे सर्व कावडीधारकांसाठी अन्नदान आयोजित करण्यात आले आहे. सर्वांनी मिळून येथे जेवण करून आजचा मुक्काम याच ठिकाणी करणार आहोत. अशा सेवेमुळे यात्रेचा आनंद आणखी वाढतो. आता सर्व कावडीधारक एकत्र बसून प्रसादासारखं हे जेवण घेत आहेत. थकलेले पाय पण मन मात्र समाधानी. अशी सेवा करणारे हात म्हणजे खऱ्या अर्थाने भक्तीची ताकद. अमोल चव्हाण यांच्या या प्रेमळ अन्नदानाबद्दल त्यांचे मनापासून आभार. आजचा दिवस इथेच संपवतो. उद्या पुन्हा नव्या उत्साहाने आमचा प्रवास सुरू होईल. तर बोला ओम चैतन्य करीमनाथ महाराज की जय. मी आहे बंजारा प्रदीप आणि तुम्ही पाहत आहात बंजारा प्रदीप. पुन्हा भेटूया यात्रेच्या पुढच्या प्रवासात.